student, last lecture we have studied एम्बेडेड डिव्हायसेस, प्रोटोटायपिंग एम्बेडेड डिव्हायसेस. त्यामध्ये आपण बघितले की कुठले कुठले इनबिल्ट डिव्हायसेस आहेत आय ओ टीसाठी. त्यात आर्डिनो बघितला, रास्पबेरी पाय बघितला, अशा प्रकारे. देन तो फर्स्ट सेकंड युनिट होता. देन नेक्स्ट युनिट थर्ड युनिट, यामधील पहिला चॅप्टर आहे प्रोटोटायपिंग द फिजिकल डिझाईन. यामध्ये आपण बघणार आहोत की फिजिकली आपण जेव्हा एक्झॅक्टली प्रोजेक्ट डिफाईन करायला जाणार, डेव्हलप करायला जाणार, त्यावेळी फिजिकली डिझाईन्स आपण कसे करणार आपल्या मॉडेल्सचे, त्याची इन्फॉर्मेशन या युनिटमध्ये दिलेली आहे. त्यात फर्स्ट पार्ट आहे प्रिपरेशन. द ॲक्शन ऑर द प्रोसेस ऑफ प्रिपेअरिंग, बीइंग प्रिपेअर्ड फॉर यूज ऑर द कन्सिडरेशन. प्रिपरेशन म्हणजे काय, जेव्हा एखादी टाईमला आपण प्रेझेंट करायला जातो एखादी वस्तू, त्यावेळी त्या प्रेझेंट करताना आपल्याला काय काय लागणार, मग त्या टायमिंगला जे सगळे जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतात, प्रिपरेशन करतात. सो जेव्हा आपण आपला आय ओ टीचे डिव्हायसेस जेव्हा डेव्हलप करायला जाणार, तेव्हा आपण कशाप्रकारे प्रिपेअर्ड राहायला पाहिजे त्याची इन्फॉर्मेशन यामध्ये दिली आहे. वेन यू मूव्ह अराउंड द वर्ल्ड यू डिस्कवर मेनी न्यू थिंग्स अराउंड यू. We try to save these things in the form of videos, images, sketches. People interested in the writing would be explained the appearing and that particular thing in the form of poem or in the form of notes. यामध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एखाद्या वस्तूकडे बघतो किंवा आपल्या आजूबाजूच्या वस्तूंकडे बघतो, त्यावेळी आपण ती जी आपल्या माइंडमध्ये ते वस्तू बघितल्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, तो आपण एकतर त्याचं कॅप्चर करून ठेवतो, त्याचा फोटो काढतो, त्याची व्हिडिओ बनवतो, किंवा काही चित्रकार वगैरे असतात ते काही स्केचेस बनवतात. काही लोक जे पोएम म्हणजे जे कविता वगैरे लिहिणारे असतात ते लोक काय करतात, आपल्या कवितेच्या माध्यमातून ती एक पर्टिक्युलर थिंग म्हणजे त्यांच्या अराउंड ज्या थिंग्स आहेत त्या पोएमच्या माध्यमातून आपल्या रायटिंगमध्ये लिहितात किंवा काही नोट्स त्याचे बनवतात. सो असं प्रत्येक माणसाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो आपापल्या परीने जी थिंक आहे म्हणजे जी वस्तू आहे त्याने जी बघितलं आहे तसा तो एक्सप्लेन करतो. दिस इज अ रिअली डिपेंड ऑन एव्हरी इंडिव्हिज्युअल ॲज हाऊ टू इंडिव्हिज्युअल वॉन्ट टू सेव्ह दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन. हे काय आहे की पर्टिक्युलर माणसावरती डिपेंड आहे की ती इन्फॉर्मेशन तो कशाप्रकारे सेव्ह करतो, म्हणजे आपल्याकडे साठवून ठेवतो. विथ एव्हरी इन्फॉर्मेशन यू दॅट कलेक्ट युअर एनहान्स युअर क्रिएटिव्हिटी अँड हॅक्स टू गुड डिझाईन इज रिझल्टिंग आउटकम ऑफ द सेम. मग हे काय असतं की क्रिएटिव्हिटी, त्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी जी काय आहे ते दिसून येते. सपोज तुम्ही एखादी वस्तू तुम्हाला दिसली आणि तुम्हाला फोटोग्राफर माइंड असेल तर तुम्ही एक वेगवेगळ्या पर्टिक्युलर अँगलने त्याचा फोटो काढा, मग त्याच्यात तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येते. जर ड्रॉइंग करणार असेल तर त्याच्या स्केचेसमध्ये तुम्हाला समजेल की त्याची क्रिएटिव्हिटी काय आहे. सो प्रत्येक माणसाचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा जो वेगळा असतो आणि ते प्रेझेंट करण्याची जी क्षमता असते त्याची ती वेगळी असते. Surely, when it comes to storing the information manually may have many limitations associated with it. Like it is an always two-dimensional format, or you can't add the more effects to the sketches that were been scribbling on the notebook. But on other hand, you try to store the information in a digital format, like with the help of tools and the different material will be sure have to wide scope of way of working the informations more attractive and self-explanatory. यामध्ये काय सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा मॅन्युअली नॉर्मली जेव्हा तुमचा जो डेटा आहे तो स्टोअर करून ठेवता किंवा सेव्ह करून ठेवता, मग त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात. मग अदरवाईज तुम्ही जर डिजिटल फॉर्मॅटमध्ये जर डेटा तुमचा स्टोअर करून ठेवला तर त्याचा स्कोप असतो तो वाईल्ड असतो. कारण सपोज तुम्ही एखादा स्केच बनवलं तर त्याच्यात तुम्ही 3D इफेक्ट्स नाही देऊ शकत. तुम्ही नॉर्मल फक्त 2Dमध्ये तुमची जी स्केच आहे तो बनवू शकता. त्याला जर रिअल वर्ल्डमध्ये दाखवायचं झालं तर ते 3D इफेक्टमध्ये तुम्ही ते दाखवू शकत नाही. सो हा एक त्याचं लिमिटेशन्स झालं. Throughout this digital design, you are more effective in terms of appearance. There might be some problems associated with it. मग त्या टायमिंगला काय होतं की तुम्ही जेव्हा डिजिटली तुमचे जे डेटा आहे तो स्टोअर केला तर तो काय होतो की मोर इफेक्टिव्ह होऊन जातो.
सो अशा प्रकारे प्रिपरेशन तुम्ही जेव्हा फिजिकल डिझाईन करायला जाणार तेव्हा तुम्ही प्रिपरेशन कशा प्रकारे करायचं आहे याची इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज sketch, iteration and explore. Whenever you start the designing a 3D design, you always think having it the most effective design, but when you start with the same first design that has been developed is not always be and best. Instead of having an approaches as we doing the best, one on going to should be and ready to work on your design again and again in iterative form. यामध्ये काय सांगितलं आहे, स्केच आपण जेव्हा पर्टिक्युलर जेव्हा डेव्हलप करायला जाणार प्रोजेक्ट IoTचा त्यावेळी तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जी आयडिया आहे ती तुम्ही स्केचेस थ्रू तुमच्या पेपरवरती लिहिणार. सो त्यामध्ये तुम्ही 3D डिझाईन्स ॲड करणार, मोर इफेक्ट्स तुम्ही ॲड करणार. बट त्या टायमिंगला काय होतं की पहिल्याच टायमिंगला जेव्हा तुम्ही काम करायला जाणार त्यावेळी तुमचं जे स्केच आहे ते ॲक्युरेट तुम्हाला जसं पाहिजे तसं नाही मिळणार. मग त्याच्यावरती तुम्हाला काय करावं लागणार, अगेन अँड अगेन इटरेशन्स करावे लागणार, मल्टिपल टाईम तुम्हाला त्याच्यावरती चेंजेस करावे लागणार, वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या पर्टिक्युलर थिंगला बघावं लागणार. त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली जसं पाहिजे तसं डिझाईन ते तुमचं बनू शकतं. तो यामध्ये काय सांगितलं आहे की मोर अँड मोर इटरेशन, अगेन अँड अगेन इटरेशन्स तुम्हाला त्याच्यावरती परफॉर्म करावे लागणार. त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली प्रोटोटाईप डिझाईन जसा पाहिजे तसं तुम्हाला तो मिळणार. यू शुड बी एबल टू ऑप्टिमायझिंग वेन इट कम्स द इटरेटिव्ह अप्रोचेस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अँड क्वालिटी ऑफ द प्रोटोटायपिंग डिझाईन. जेव्हा तुम्ही नंबर ऑफ इटरेशन्स करा जास्तीत जास्त त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली क्वालिटी प्रोटोटाईप मिळेल असं यामध्ये सांगितलेलं आहे. Surely you need to take care of the quality of design, but you should be faster in developing different versions of the same design in short of span of time. Designing can be and create tools like 3D printers, but as you fast iteration in case of working when pen and the paper will be faster. यामध्ये सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही तुमचं डिझाईन करायला जाल प्रोटोटायपिंगचं त्यावेळी तुम्ही क्वालिटी म्हणजे क्वालिटी ऑफ डिझाईन तुम्ही मेंटेन ठेवणार. म्हणजे त्यावेळी 3D प्रिंटर्सने तुम्ही जर करायला गेलात तर काय होणार, त्याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा स्केचेस बनवणार ते जास्त मोर इफेक्टिव्ह आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही स्केचेस बनवायचे आहेत आणि त्याच्यावरती मोर अँड मोर इटरेशन्स करायचे आहेत. आणि त्यानंतर लास्ट येतं एक्सप्लोरने काय you can try to implementing the design with the help of clay, logos and many more method that specifying below. That's implementing design in a various size that comes to behaves in a design that you are construct in a various sizes. Explore ने काय करणार की तुम्ही तुमचा जो डेटा तुमचा जो प्रोटोटाईप डिझाईन आहे ते वेगवेगळ्या पर्सनला दाखवून त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यूने हे डिझाईन कसं झालं आहे किंवा वेगवेगळ्या डायमेन्शनने त्याचे सायझेस चेंज करून तुम्ही बघणार. मग त्याच्यामुळे काय होणार की तुमचं एक्झॅक्टली काय चुकलं आहे किंवा कुठे काही प्रॉब्लेम झाला आहे का हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला समजतील. सो ह्या पॉईंटमध्ये एवढं सांगितलेलं आहे. स्टुडंट, सो द नेक्स्ट पॉईंट इज non-digital method. Non-digital methods are more effective in terms of being immediate. That means as we are working with the pen and the paper for ages now, we are more well versed with with how to works with the same and because of much faster scribing the design on a paper rather than doing the same on a particular tool. Through the laser cutting is a faster, it still required a minute to complete the cutting, and these also exclude the timing that is been involved the revolving the design. Following the different types of non-digital methods which can be used to design and renew the particular design. Modeling clay. There are the most well-known brands are Play-Doh and plasticine. Like a Play-Doh have a tendency to dry out and crack if the left exposed to the air. Plasticine does not suffer from this problem, but this as it is remains marbles, it does not be idea for the prototyping which are going to be handled. Modeling clay is the best use of short-term exploration. मॉडेलिंग क्ले मॉडेलिंग तुम्हाला माहीत असेल, आपण मूर्ती बनवतो त्याला क्ले मॉडेलिंग म्हणतात. सो Play-Doh and
प्लॅस्टिसिन जी फेमस कंपनी आहे ती क्ले मॉडेलिंग थ्रू डिझायनिंग करतं, मॉडेलिंग करतं. अँड मॉडेलिंग क्ले इज यूज टू डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द डिझाईन फॉर शॉर्ट टर्म प्रेझेंटेशन. कशासाठी? शॉर्ट टर्म प्रेझेंटेशन साठी क्ले मॉडेलिंग यूज केलं जातं. There are various color options available when it comes clay, so you can use the different colors to make your prototype more attractive. आपण क्ले मॉडेलिंग थ्रू तुमचं जे प्रोटोटायपिंगचं मॉडेलिंग आहे ते करू शकता. त्यामध्ये डिफरंट कलर्सचे क्लेस तुम्ही बनवू शकता असं सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट इज इपॉक्सी पुटी. You might have encountered this product as per the brand Milliputs. It is similar for the modeling clay, although usually available in a fewer colors. You can mold to be an disaster shape and have to be or to set the solid. Epoxy putty डिझाईन काय सेम आहे, जसं क्ले मॉडेलिंग करतात तसंच आहे, पण त्यामध्ये मल्टिपल कलर्स तुम्ही यूज करून वर्कआउट करू शकता त्याच्या थ्रू. You have to mix both the parts of equal and activity proxy. त्याच्यामध्ये 2 टाईप्स येतात. वेगवेगळे कलर्स तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये 2 टाईप येतात, ते तुम्ही मिक्सअप करून वेगवेगळे कलर शेड्स अप्लाय करू शकता तुमच्या प्रोटोटायपिंग मॉडेलिंगसाठी. वन्स यू आर सॅटिस्फाईड द सॉलिडिफिकेशन डिझाईन, you can paint the same according to your wish to be and come more attractive and durable. यामध्ये काय, जेव्हा तुम्ही तुमच्या त्या मॉडेलिंग जे तुम्ही मॉडेल बनवणार आहे त्याचे थ्रू सॉलिफाईड करून सॅटिस्फाय झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे डिझाईन किंवा पेंट अकॉर्डिंग करू शकता, जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह दिसेल तुमचं प्रोटोटाईप. देन नेक्स्ट इज सुग्रू. It is a mold-able silicone rubber. It is similar to the epoxy putty, but it's only different for the still stay soft even after drying. The other advantage is it is a good sticking and other substances to give a soft touch, grips and the surface. सुग्रू हे काय रबर टाईप क्लेस असतो, बट हे काय असं की रबर असल्यामुळे आणि सरफेसला सॉफ्ट टच देण्याचं काम कोण करतं? सुग्रू करतं. तुम्ही हे बघू शकता, क्ले मॉडेलिंग डिझाईनचं एक मॉडेल बनवलेलं आहे, त्याची इमेज बघू शकता कशा प्रकारे आपण क्ले मॉडेलिंग करू शकतो. देन नेक्स्ट इज इपॉक्सी पुटी डिझाईन आहे. इपॉक्सी थ्रू हे काय केलेलं आहे की इमॅजिनरी असं एक क्रिएट केलेलं आहे आणि त्याला वेगवेगळे कलर देऊन असं वाटतं की इथे भोग पडलं आहे. सो इपॉक्सी पुटीन डिझाईन अशा प्रकारे डिझाईन केलं जातं. 3D इफेक्ट दिला जातो त्याला. देन सुग्रू डिझाईन हे अशा प्रकारे असतं, रबर टाईप असल्यामुळे फ्लेक्झिबल असतो आणि स्मूथ टच देतो तो आपल्या मॉडेलिंगला. सो अशा प्रकारे 3 नॉन डिजिटल मेथड्स आहेत. देन नेक्स्ट बघा, टॉय कन्स्ट्रक्शन सेट. यू कॅन ऑल्सो यूज द लिगो सेट ऑफ द कन्स्ट्रक्शन टू युअर डिझाईन. द मोस्ट ऑफ यूज ऑफ द डेफिनेटली वी हॅव ॲन द सेम सेट ऑफ रिस्पेक्टिव्ह होम्स. लिगो यूज करून तुम्ही कन्स्ट्रक्शन सेट, टॉय कन्स्ट्रक्शन सेट म्हणजे आपले जे वेगवेगळे सेट्स असतात टॉयचे, म्हणजे तुम्ही बघू शकता की ब्लॉक्स क्रिएट असतात किंवा लहान मुलांच्या खेळण्याचे जे वेगवेगळे कन्स्ट्रक्शन सेट्स असतात त्याचं यूज करून सुद्धा तुम्ही तुमचं प्रोटोटायपिंग मॉडेल बनवू शकता, हे असं सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट इज कार्डबोर्ड. The cheapest material available to constructing your design is cardboard. It is the most effective material to work with the shapes when it comes in a craft, and it is simply can be cut with the help of knife and scissors. There are widely of the cardboard available in the market and get to various options in terms of the thicknesses and the colors. It gives a good amount of solid surfaces, supports design fold from you can draw, you can diagram of the various needed shapes and you can cut accordingly. कार्डबोर्ड काय आहे? कार्डबोर्ड नॉर्मली मार्केटमध्ये अवेलेबल असतो आणि काही चीपेस्ट मटेरियल आहे तुमचं डिझाईन प्रोटोटायपिंग कन्स्ट्रक्ट करण्याचं. इझिली अवेलेबल आहे, आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये, थिकनेसमध्ये किंवा कलरमध्ये कार्डबोर्ड मिळतो.
सो अशा प्रकारे कार्डबोर्ड हे काय आहे, नॉन डिजिटल मेथडमध्ये येतं. देन नेक्स्ट इज foam core and foam board. It is made up of layer foams in between the two cards. It is then freely available in a market thickness of the 2 to 5 mm. Like a cardboard, foam board can be also used to cut the help of the knife and scissor, but it is an tough than cardboard. There is a special scissors that can be specially crafted to cut the 5 degrees cuts of the meteorite edge. सेम फ्रोम कोर किंवा फ्रोम बोर्ड हा सेम जसा कार्डबोर्ड असतो तसाच असतो, पण तो ॲज कम्पेअर टू कार्डबोर्ड जरा थिक असतो आणि त्याची कट करण्यासाठी वेगळी सीझर असते. सेम जसं आपला कार्डबोर्ड काम करतो सेम फ्रोम बोर्डसुद्धा काम करतं. तुम्ही फ्रोम बोर्डच्या आणि कार्डबोर्डचे इमेजेस बघू शकता. हे काय आहे, कार्डबोर्ड थ्रू यूज करून लॅम्प क्रिएट केलेला आहे. अँड हा आहे फ्रोम कोर डिझाईन. फ्रोम बोर्डचे यूज करून हे पर्टिक्युलर डिझाईन बनवलेलं आहे. सो अशा प्रकारे फ्रोम कोर यूज होतं. अँड लास्ट पॉईंट इज एक्सट्रुडेड पॉलिस्ट्रेन. It is similar to expanded polystyrene used to packing the dessert foam. It also refer in the blue foam. Yet density is more important than color and is lightweight. It can be easily cut and held a craft knife. फ्रोम बोर्ड काय असं बोर्ड टाईप असतो तो, आणि तो बँड वगैरे होऊ शकतो. त्याच्या डेन्सिटी इम्पॉर्टंट असते, त्याची कलरवरती त्याची डेन्सिटी इम्पॉर्टंट असते आणि लाईटवेट असतो कॅरी करण्यासाठी. तुम्ही त्याचे इमेज बघू शकता. हे एक्सट्रुडर पॉलिस्ट्रेन आहे, अशा प्रकारे तो दिसतो. सो अशा प्रकारे आपण आज नॉन डिजिटल मेथड कुठलं आहे ते शिकलो आहे. आणि त्याआधी आपण प्रोटोटायपिंग फिजिकल डिझाईन जेव्हा करतो त्यावेळी कशाप्रकारे प्रिपरेशन करायचे, स्केचेस, इटरेशन अँड एक्सप्लोअर कसं करायचं याची इन्फॉर्मेशन आज घेतली. सो काही एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.